नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. प्रशासन शांत. पाळणाघराची दुरवस्था. सिवूड सेक्टर 48 मध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी नवी महानगरपालिकेने अद्ययावत पाळणाघराची वास्तू निर्माण केली आहे. गेली 5 वर्षे झाली वास्तू बांधून तयार आहे. ही वास्तू सुरू करावी यासाठी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला सरचिटणीस सुनीताताई देशमुख यांनी नवी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर पाळणाघर सुरू करावे यासाठी सुनीताताई देशमुख यांनी अखेरचं निवेदन दिलं. जर याचं उत्तर योग्य आले नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. परंतु इशारा देऊनही उत्तर मिळाले नसल्यामुळे सुनीताताई देशमुख या आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा सुनीताताई देशमुख यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निंबी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले नमस्कार. प्रबोधनच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता या ठिकाणी मी आलेलो आहे. आपण बोर्ड बघता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार निंबी यांच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरमध्ये अद्ययावत अशा सार्वजनिक इमारती उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्या सुद्धा नागरिकांसाठी अशाच पद्धतीने सीवूडमध्ये सेक्टर 48 मध्ये सर्वसामान्य महिलांसाठी म्हणायला काय हरकत नाही, मुलांसाठी पाळणाघर बांधण्यात आलेलं आहे. ही अद्ययावत इमारत आहे. गेली 5 वर्ष ती बंद आहे. कोविडचा एक निमित्त करून ती इमारत बंद ठेवण्यात आलेली होती. परंतु कोविड काळ संपल्यानंतर सुद्धा त्या इमारतीचं उद्घाटन होणं गरजेचं होतं. जरी या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसले तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनाने आज नागरिकांच्या समस्येचा किंवा महिलांच्या ज्या काही समस्या त्या लक्षात घेऊन त्या सुरू करणं गरजेचं होतं. परंतु केल्या नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आधारवड देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्र आणि देशामध्ये साजरा होतोय. मला फक्त एकच आठवतं की मध्ये एकदा पत्रकाराने एका प्रश्न विचारला की साहेब तुम्हाला ऊर्जा कुठून येतं, तर उत्तरादाखल साहेबांनी सांगितलं की माझं वय जसं वाढेल तशी माझी ऊर्जा वाढत जाते. आदरणीय साहेबांचं ऊर्जा तर वाढतेच आहे, परंतु वय जसं वाढेल तसं त्यांचं तारुण्य वाढो, त्यांचा बहर वाढो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यामध्ये मला दोनच गोष्टी जाणवत आहेत प्रामुख्याने. एक तर आहे की या अशा पद्धतीतल्या इमारती उभ्या राहत असताना, असा प्रकल्प येत असताना यांना टेंडर काढायचा. टेंडर काढल्यानंतर जो मलिदा यांना खायचा असतो, तो मलिदा खाण्यासाठीची यंत्रणा यांची जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत ह्या अशा पद्धतीने टेंडर्स काढली जात नाही. ही जर प्रक्रिया, ही पाळणाघराची योजना जर खऱ्या अर्थाने समाजोपयोगी आहे तर यांना टेंडर काढण्यासाठी 4-5 वर्षाचा कालावधी का लागतो हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची उद्घाटनं करायला या शहराला जे स्वतः मालक म्हणतात अशा मालकाची उद्घाटनासाठी यांना गरज आहे. म्हणजे लोक जमवायचं, त्यांचा उद्योगधो करायचा आणि तो उद्योगधो करत असताना त्यांचा निवडणूक प्रक्रियेसाठी वापर करून घ्यायचा. सर, आता अधिवेशन चालू. अधिवेशन एकच आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे, कारण 29 महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे लागण्याची दाट शक्यता आहे. त्याची आचारसंहिता कधी सुरू होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज जे काही उपोषण चालू आहे किंवा महापालिका देईल आश्वासन, तुमचं पुढची भूमिका काय असणार आहे? आठवड्याभराचं अधिवेशन आहे आणि ते बहुतेक याच्यासाठीच लागलंय की आचारसंहिता केव्हाही डिक्लेअर होऊ शकते. गेले 4-5 वर्षाचा संघर्ष सुनीताताई देशमुख करत आहेत. टेंडर प्रक्रिया निघेल, ती चालू होईल, ती राबवली जाईल अशी वेगवेगळी आश्वासनं आतापर्यंत दिलेली आहेत, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची प्रगती झालेली नाही. या उपोषणामधून
आम्हाला एवढंच साध्य करायचंय की जी रखडलेली टेंडर प्रक्रिया आहे ती आम्हाला एका विशिष्ट दिवशी सुरू होईल अशी त्यांनी आमच्याकडे लेखी स्वरूपामध्ये आम्हाला कळवावं. ते कळवल्यानंतर आम्ही पक्ष म्हणून असेल, सुनीताताई स्वतः असतील, त्या पूर्ण प्रक्रियेचं मॉनिटरिंग करणार आहोत. ही प्रक्रिया त्यांनी लेखी कळवल्याप्रमाणे जर चालू झाली नाही तर निश्चितपणे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सुनीताताई हे आंदोलन करणार नाही, तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि मित्र पक्ष आंदोलन छेडतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल. आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय तसेच आमचे दैवत शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आहे. मी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या या ठिकाणी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते. आपणास निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो. आपला जो जन संपर्क आहे आणि लोकांच्या वरती जे प्रेम आहे ते असंच वाढत जावो. या ठिकाणी तुमची आम्हाला सर्वांना या आजचं जे कठीण काळ आहे याच्यामध्ये आम्हाला सर्वांना तुमची खूप आवश्यकता आहे. म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराकडे एवढेच प्रार्थना करतो की आमच्या साहेबांना खूप खूप आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो. मी आमरण उपोषणाचा जो निर्णय घेतलेला आहे तो मी असा सहजासहजी घेतलेला नाहीये. कारण या विभागामध्ये जी पाळणाघराची इमारत आहे ती गेले 5 वर्ष झालं बांधून तयार अवस्थेमध्ये उभी आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वस्तू देखील ठेवलेल्या आहेत, परंतु त्या वास्तूचं आजपर्यंत उद्घाटन झालेलं नाही, ती लोकार्पण झालेली नाही आणि त्याच्या आतमधल्या ज्या वस्तू आहेत त्या खराब होऊन गेलेल्या आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे ही वास्तू अजून लोकार्पण केली नाही तरी सुद्धा त्या वास्तूच्या आतमध्ये रिनोव्हेशनचं काम आहे ते 2 वेळा आतापर्यंत झालेलं आहे. ह्या आम्हाला अजूनपर्यंत पडलेलं कोड आहे की जर एखादी वस्तू आपण वापरतच नाही तर त्याच्यामध्ये रिनोव्हेशनचं काम कसं काय येऊ शकतं. हा असा जो पालिकेचा सावळा गोंधळ चालू आहे. आज पालिकेने हे पाळणाघर जे बांधलेले आहे ते विभागातील लोकांच्यासाठी बांधलेलं आहे. कारण आज आपण मुंबई सारख्या ठिकाणी राहतो आणि घरातील एका कुटुंबातील माणसाने नोकरी करून संसार चालत नाही, त्यावेळेस आपल्या घरातील नवरा बायको दोघंही काम करत असतात आणि जी आपली मुलं असतात ती कुठे ठेवायची. जर प्रायव्हेट एखाद्या ठिकाणी ठेवायची असेल तर त्याला मोठी रक्कम देऊन ते पाळणाघर घ्यावं लागतं. परंतु जर सरकारने दिलेले हे पाळणाघर आहे ते आपल्याला कमी कदाचित फ्रीमध्ये किंवा कमी काही मोबदल्यात उपलब्ध होईल अशी या लोकांची अपेक्षा आहे, या जनतेची, इथल्या महिलांची अपेक्षा आहे. परंतु त्या अपेक्षेवरती या पालिका प्रशासनाने पाणी फिरवलेलं आहे. आम्ही बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, परंतु प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस त्यांनी थातूर प्रक्रिया करू आणि यापूर्वी टेंडर प्रक्रिया केली ती कॅन्सल केली आणि एक टेंडर प्रक्रिया कॅन्सल केल्यानंतर ती प्रक्रिया परत चालू करण्यासाठी किमान कमीत कमी 1 महिन्याचा काळ जाऊ शकतो आणि त्यात होऊ शकतो. कारण आता महापालिकेने जी शहराची कामं ज्यावेळेस माजी नगरसेवक आहेत त्यांना द्यायचं असतं त्यावेळेस एखादी टेंडर प्रक्रिया 15 दिवसाच्या आत पण ती करून घेतात. तर मग ही टेंडर प्रक्रिया करण्यासाठी वर्षानुवर्षाचा कालावधी का लागतोय हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे की कशासाठी आजपर्यंत टेंडर झालं नाही. आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी सामाजिक विकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्यांना कळवलेलं होतं की आम्ही 15 दिवसांनी जर हा उद्घाटन तुम्ही वास्तूचं केलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. परंतु 15 दिवसाच्या काळातही त्यांनी ती हालचाल केली नाही आणि आज आमच्याकडे ते पत्र घेऊन आलेत की आम्ही लगेच आयुक्त साहेबांची सही घेऊ आणि टेंडर प्रक्रियेला सुरुवात करू. परंतु आम्ही ते काही पत्र घेतलं नाही आणि मान्य केलं नाही कारण आयुक्त साहेब इथे नाही आहेत, कदाचित उद्या येतील आणि आज मी ते पत्र मान्य करून आंदोलन मागे घेतलं की परत ती पत्र फायलीमध्ये अडकवलं जाईल आणि कदाचित 4-5 दिवसाने आचारसंहिता लागू शकते आणि पुढचे 2 महिने ह्या आचारसंहितेमध्ये जातील आणि परत आहे तेच मागचं ते पुढे होईल. म्हणून आम्ही ते पत्र न घेता आम्ही आंदोलन कंटिन्यू ठेवायचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की वारंवार टेंडर प्रक्रिया म्हणून जे काय वेळ काढूपणा आज प्रशासन करतंय, आताही ते उपोषणाला बसले. यापूर्वी पण त्यांनी पत्र दिलेलं होतं 15 दिवसात त्याचा निर्णय घ्या, परंतु न घेता उपोषणाचं हत्यार एक महिला जर उचलते तर प्रशासनाने काय करायला पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी दिसून येतात. अधिकारी आले आणि आम्ही टेंडर प्रक्रिया सुरू करू असं सांगतात. हे खोटं आश्वासन आतापर्यंत त्यांनी दिलेलं आहे.
जर हे आश्वासन पूर्ण केलं तर हे पुढे चालू राहील. जरी आचारसंहिता लागली तरी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी. आज डॉक्टर मंगेशजी आमले यांच्या नेतृत्वाखाली सुनीताताई देशमुख यांचं आमरण उपोषण सुरू आहे. विषय असा आहे की 4-5 वर्ष इमारत 4-5 वर्ष झाले इमारत पाळणाघराची इमारत उभी आहे, परंतु त्याचं उद्घाटन केलं जात नाहीये. याचं कारण नेमकं समजत नाहीये आम्हाला. यांना सोयीचा ठेकेदार भेटत नाहीये. नेमकं काय कारण असू शकतं? अशा बऱ्याचशा इमारती प्रलंबित आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत. आयुक्त आज प्रशासक म्हणून बसलेले आहेत. आज घटना अशी आहे की आज कोणतेही पालक हे काही हौसेने कामाला जात नाहीयेत. आज एका व्यक्तीने केलेलं काम, त्याचा पगार हा कुटुंबाला पुरत नसल्यामुळे आज नवरा आणि बायको या दोघांनाही कामावर जाण्याची गरज आहे. आणि अशा वेळेस ह्या कुटुंबाने पालकांनी मुलांना ठेवायचं कुठे? तर महापालिकेची पाळणाघरची इमारत बांधून उभी आहे, इथे स्वस्त दरात त्यांना ती सोय उपलब्ध होऊ शकते. तर आमच्या आयुक्तांना पुन्हा एकदा विनंती आहे की आज ह्या आंदोलनाची दखल त्यांनी तात्काळ घ्यावी. नवी मुंबईकरांना जास्त त्यांनी हाल अपेक्षा भोगायला लावू नयेत आणि या पाळणाघराची तात्काळ घाई गडबडीत दखल घेऊन याचं उद्घाटन करावं अशी विनंती. धन्यवाद. हा बँकेच्या मीटिंग चालू आहे. कंटिन्यू 3 दिवस मीटिंग चालू आहे. गेले कित्येक वर्ष झाले आमच्या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ सुनीताताई देशमुख या कंटिन्युअसली त्या पाळणाघरच्या ओपनिंगसाठी फॉलोअप घेत आहेत महानगरपालिकेचा. त्याच्यामध्ये त्यांनी कित्येक वेळा त्यांनी पत्रव्यवहार केले आणि त्यांच्यासोबत अनेक पक्षांनी सुद्धा त्याच्यामध्ये पत्रव्यवहार केले, पण तरी सुद्धा ते पाळणाघर चालू होतच नाही किंवा ते बनवून आता 5 वर्ष झालं प्रलंबित पडले, पण ते अजूनपर्यंत ते पाळणाघर ते लोक चालू करत नाही. याच करता त्यांनी आता आमरण उपोषण केलं. आज आमरण उपोषण करण्याची वेळ येते, कारण महानगरपालिकेला नुसता गटर वॉटर मीटर मध्ये इंटरेस्ट आहे की बाबा तेच रस्ते 10 वेळा बनवा, 10 वेळा कॉन्ट्रॅक्ट द्या, एकाचे 10 रुपये घ्या या हिशोबात. पण हे पाळणाघराचा विषय असा आहे की पाळणाघरामध्ये त्यांना मेंटेनन्स आहे, त्यांना त्याच्यासाठी स्टाफ ठेवावा लागणार आहे. पाळणाघरामध्ये तुम्हाला लहान मुलं 6 महिन्याच्या मुलापासून 6 वर्षाच्या मुलाला सांभाळायला तुम्हाला स्टाफ ठेवावा लागेल, त्यांची काळजी घ्यायला स्वयंपाकघर चालवावं लागेल. अशा भरपूरशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी करायची तयारी ते दाखवत नाही. जसे आपल्याकडे महानगरपालिकांची दुरावस्था आपण मागे बघितली की भरपूर महानगरपालिकेच्या शाळा अशाच पडल्यात. ती वास्तू तेवढीच आहे जेवढी प्रायव्हेटमध्ये आज विबग्योर असो, युरो असो, जे मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत ज्या 1 नंबरला चालल्यात, त्याचप्रमाणे तेवढीच वास्तू महानगरपालिकेची आहे. त्याच्यापेक्षा कित्येक पैसा पालिका अनुदान म्हणून देते. इथे तर लोक प्रायव्हेटमध्ये फी भरून त्या शाळेमध्ये चाललेत. आपल्याकडे वास्तू असून स्टाफ असून आपण चांगली पोरं तिकडे ट्रेन करू शकत नाही. म्हणजे शाळांची पण तीच दुरावस्था. त्याच पैशामध्ये प्रायव्हेट शाळा चालवून हे लोक, दुसरे नेते लोक आपलं घर भरत आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे डे केअर, आता आपण बघतोय की भरपूरसे डे केअर आहेत जे चांगल्या पद्धतीने चालले. लिटिल मिलेनियम बोला, अख्खे ब्रँडेड एक एक डे केअर आहेत, ते कमी पैशामध्ये चालतात. इथे पालिकेचे करोडो रुपये खर्च करून तुम्ही 2 मुलं सांभाळायला तुम्हाला जीवावर येते. तर ह्या ताईंची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि सुनीताताईंच्या मागणीला यश आलंच पाहिजे. आणि सुनीताताईंनी जे पाऊल उचललं याच्यासाठी आखी आमची पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. वेळ पडली तर आम्ही पूर्ण राष्ट्रवादी त्यांच्यासोबत इकडे सगळेच उपोषणाला बसू. आणि पण हे पाळणाघर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता आम्ही मागे हटणार नाही. मी पण स्नेहमिलनमध्येच राहते. खूप 5 वर्ष झाले ती इमारत बांधून तयार असूनसुद्धा पाळणाघर चालू झालेलं नाही आहे. सर्वसामान्य माणसांना याच्या बेबीसिटिंगमध्ये ठेवणं परवडत नाही आहे. जर हे पाळणाघर चालू झालं तर त्या महिलांना खूप मदत होईल. एकतर त्यांची आर्थिक परिस्थिती नसते जे आपण पाळणाघरात ठेवू शकतो याच्यामध्ये बेबीसिटिंगमध्ये. मग ते पाळणाघर जर झालं तर त्यांना खूप मदत होऊ शकते. आणि आपल्या सर्वसामान्य माणसासाठी तर जे सरकारने एवढी मोठी छान योजना आहे पाळणाघराची, ती लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून आपल्या 48च्या सगळ्या ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना खूप मदत होईल. आणि जे छोटी मुलं आहेत त्यांचीसुद्धा छान देखभाल केली जाईल आणि त्यांचे टेन्शन फ्री पण ते जॉब करू शकतात. त्यासाठी मला वाटतं ताईंनी जे उपोषणाला सुरुवात केली आहे त्याच्यासाठी आमची त्यांना पाठिंबा आहे. आणि लवकरात लवकर हे पाळणाघर चालू हवं यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो आहे. मला असं सांगायचं आहे की
आम्ही स्नेहमिलनमध्येच आणि आमच्या बाजूलाच पाळणाघर आहे. तर त्याच 5 वर्ष झाले असंच बांधून धूळ खात पडलेलं आहे. तर ते इतकं गरजेचं आहे महिलांसाठी, ज्या महिला ऑफिसला जातात, मला बोलतात देखील, माझ्या बाजूला पण आहे की कधी हे पाळणाघर चालू होईल. पण ते काय नुसतं असंच आश्वासनं देऊन त्यांना दुसरीकडे मुलं ठेवावे लागतात. खूप अशा महिलांना अडचण येते. तर ते पाळणाघर लवकर चालू व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही या मॅडम यांना पाठिंबा देत आहोत.